नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 एप्रिल 2025 ते 4 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात तुमच्या वडिलांचा व्यवहार तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो, कारण ते तुम्हाला काही गोष्टींना घेऊन रागावण्याची दाट शक्यता आहे. यामुळे जितके शक्य असेल कौटुंबिक शांतता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा वाद वाढू शकतो. जे नोकरीपेक्षा जातक स्थानांतरणाची वाट पाहत होते त्यांना या सप्ताहात इच्छेनुसार बदली मिळण्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. यावेळी तुमचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर सरळ दिसेल. यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबियांना आणि आपल्या जवळच्यांना मनवण्याचा निर्णय घेऊ शकता. हा आनंद आपल्या लोकांसोबत वाटताना त्यांना मिठाई देण्याचा सल्ला देण्यात येतो. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच बऱ्याच ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. या सप्ताहात घरगुती किंवा कुटुंबातील इलाजाने जोडलेल्या खर्चात उत्तम वाढ पाहायला मिळेल. या कारणाने तुम्हालाही आर्थिक संकटाचा आभास होऊन मानसिक तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, अथवा दुसऱ्यांच्या खराब आरोग्यासोबतच तुम्हाला स्वतःच्या खराब आरोग्यावरही आपले धन खर्च करावे लागेल. या सप्ताहात दुसऱ्यांच्या हिश्श्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या काही मोठा फायदा होईल. या कारणाने तुम्ही काही नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा प्लॅन करू शकता. नवीन सामान खरेदीने घरातील सदस्य तुमच्याशी आनंदीही दिसतील. वृषभ राशी. या सप्ताहात घरगुती आयुष्यात चालत आलेल्या वादामुळे तुम्हाला काही तणावाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून कौटुंबिक जीवनात शांतता कायम ठेवण्यासाठी घरातील मोठ्यांसोबत बोलण्याच्या वेळी प्रत्येक समस्येचे समाधान काढण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम प्राप्त होतील, कारण या काळात तुम्हाला आपल्या पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळेल. यामुळे तुम्ही परीक्षेत उत्तम करताना दिसाल. तथापि यासाठी तुम्हालाही अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. जे जातक आपल्या घरापासून दूर राहतात त्यांना कुटुंबाच्या कुणी जवळच्या व्यक्तीचे आरोग्य खराब झाल्याची बातमी मिळू शकते. यामुळे त्यांचे मन बेचैन राहील. या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल, परंतु हे धनप्राप्ती खूप कमी काळासाठी असेल. म्हणून खास करून ते जातक जे काहीही गैरकायद्याच्या कामाने जोडलेले आहेत त्यांना यावेळी कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्यात याआधी 1000 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल. अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. मिथुन राशी. या सप्ताहात घरातील कुणी सदस्याचा सल्ला तुम्हाला अतिरिक्त धन कमावण्यात मदत करेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. सोबतच तुम्ही घरातील सदस्यावर मोकळेपणाने खर्च करून व त्यांना भेटवस्तू घेताना दिसाल. दुसऱ्यांकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्याला उत्तम निर्णय घेण्यात मदत करेल.
सोबतच यामुळे आपल्या जीवनात उत्तम बदलही येतील. परंतु या सप्ताहात तुमच्यामध्ये अत्याधिक असुरक्षित भावना तुम्हाला दुसऱ्यांकडून सल्ला घेण्यास थांबवेल. यामुळे तुम्ही एकटेच बरेच मोठे निर्णय आणि गरजेचे निर्णय घेण्यात सक्षम राहाल. जर संक्षेपमध्ये सांगायचे झाले तर या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी मुख्य रूपात आपल्या कमजोरीवर यश प्राप्त करण्यासाठी पुढे येण्याचे आहे. अशात तुम्हाला आपल्या मजबूत आणि कमजोर दोन्ही पक्षाचे निर्धारण केले पाहिजे आणि वेळेच्या अनुसारच आपल्या मेहनतीला योग्य गती दिली पाहिजे. कारण एकूणच या राशीतील लोकांना ही वेळ यश देईल. तसेच बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांनाही उत्तम वेळेची वाट पाहावी लागेल. या सप्ताहात तुमची मानसिक स्थिती बरीच उत्तम असेल, कारण तुम्ही या काळात प्रत्येक प्रकारच्या तणावापासून स्वतःला दूर ठेवाल. तथापि तुम्हाला वातावरण परिवर्तन आणि लहान मोठे आजार लागू शकतात. परंतु याच्या व्यतिरिक्त काही मोठा आजार यावेळी तुम्हाला होणार नाही. ज्या व्यावसायिकांनी यापूर्वी नफा मिळवण्यासाठी डील केली होती त्यांना या आठवड्यात एक मोठे शुभचिन्ह मिळू शकेल, कारण आपला करार यशस्वी होण्याची शक्यता आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरच पैसे किंवा नफा मिळण्याचे योग दिसत आहेत. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.